कुलदीप पवार हे नाव जरी घेतलं तरी आठवतो एक सुंदर आणि देखणा अभिनेता ज्याने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं। मग कोल्हापूरचा एक साधासुधा मुलगा मराठी चित्रपटांचा सुपरस्टार कसा बनला, काय आहे त्यांची गोष्ट, आज आपण त्यांच्याबद्दलच जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, मी आहे मयूर आणि तुम्ही पाहताय मयूरची आकाशवाणी। कुलदीप पवार यांचा जन्म कोल्हापुरात झाला। कुटुंबात कुणीही अभिनय करत नव्हतं, परंतु लहानपणीच कुलदीप यांना मराठी चित्रपट आणि नाटकांची आवड निर्माण झाली आणि एक दिवस आपण सुद्धा रुपेरी पडद्यावर झळकायचं, अभिनेता बनायचं असं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि त्यासाठीच त्यांनी पुण्याला यायचं ठरवलं। परंतु वडिलांचा विरोध होता। वडिलांनी सांगितलं, तू अभिनेता नाही बनायचं, त्या क्षेत्रात नाही जायचं। परंतु कुलदीप पवार यांना चित्रपटाच्या वेडाने चांगलंच गाठलं होतं, त्यांना अभिनेता बनायचंच होतं। त्यांनी वडिलांचा विरोध झुगारून सर्वात आधी पुणे गाठलं, परंतु येथे त्यांना काही संधी नाही मिळाली। चित्रपटाचा अभिनेता व्हायचं असेल तर मुंबईला जावं लागेल हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी मुंबई गाठली। परंतु चित्रपटविश्वात कोणालाही ते ओळखत नव्हते, कोणताही गॉडफादर नव्हता। चित्रपटात काम कसं मिळवायचं हाच प्रश्न त्यांच्यासमोर होता, म्हणून त्यांनी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली आणि येथेच त्यांचं नशीब बदललं। त्याच काळात प्रभाकर पळशीकर हे इथे ओशाला मृत्यू या आपल्या नाटकासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी एक नटाच्या शोधात होते। तेवढ्यात त्यांची नजर कुलदीप पवार यांच्यावर पडली। अतिशय देखणा नट, ज्याचं भाषेवर प्रभुत्व आहे, ज्याची देहबोली ही तशी साजेशी आहे। आणि मग त्यांनी कुलदीप पवार यांना छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका दिली आणि कुलदीप यांनी या भूमिकेचं सोनं केलं। त्यानंतर त्यांनी पुन्हा कधीही मागे वळून पाहिलं नाही। जय तुळजाभवानी हा त्यांचा पहिला चित्रपट होता आणि त्यानंतर त्यांनी एकानंतर एक सुपरहिट चित्रपट दिले। दरोडेखोर या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली। त्याचबरोबर जावाईची जात आणि बिनकामाचा नवरा हे चित्रपट सुद्धा त्यांचे खूप गाजले। कुलदीप पवार हे मराठी चित्रपटविश्वातील प्रसिद्ध अभिनेते बनले, परंतु त्यांनी कधीसुद्धा आपल्या मातीची ओळख विसरली नाही। कोल्हापुरातील कोणताही कलाकार त्यांच्याजवळ आला तर ते त्याला सरळ हाताने मदत करत होते, काम मिळवून देण्यासाठी मदत करत होते। त्यांचं आपल्या बोलीभाषेवर विशेष प्रेम होतं। इतका मोठा अभिनेता बनूनसुद्धा ते कधीही आपल्या गावाला, आपल्या मातीला, आपल्या माणसांना विसरले नाही। मराठी चित्रपटांबरोबरच मराठी नाटक, हिंदी चित्रपट, हिंदी मालिका याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आणि प्रत्येकाचीच मनं जिंकली। काही वर्षांपूर्वी हा अभिनेता आपल्याला सोडून गेला, परंतु आजही त्यांचं काम, त्यांचे चित्रपट, त्यांचा अभिनय आपल्यामध्ये जिवंत आहे। लोक त्यांची आठवण काढतात। तर मित्रांनो, तुम्हाला कुलदीप पवार यांचा कोणता चित्रपट आवडतो नक्कीच कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वाशी निगडीत अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मयूरची आकाशवाणीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।